ठाणे महानगरपालिकेमध्ये जर आपण केळकर स्वतंत्र लढले तर वेगळं चित्र येऊ शकतं असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला होता. मात्र तरी देखील युतीमध्येच तुम्ही लढलात. का बरं असं झालं? नाही, त्यांचा विश्वास आणि आमचाही तोच विश्वास होता. त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला की स्वतंत्र आम्ही लढावं. आम्ही त्याप्रमाणे काम, कार्यक्रम, संघटनेची बांधणी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं सगळं केलं होतं. आणि शेवटी ह्या जरतरच्या गोष्टी असतात. पण असं एक त्यांना जे वाटतं ते सगळ्यांनाच वाटत होतं की आपण वेगळे लढलो तर आपल्या जागा चांगल्या येतील आणि संघटना देखील आपली या ठिकाणी पुढे जाईल. परंतु शेवटी कसं असतं की एक व्यापक हित पण बघायला लागतं आणि आमच्या वरिष्ठांकडनं प्रांत लेवलला, राष्ट्रीय लेवलला काही ज्या सूचना येतात, काही निर्देश येतात त्याप्रमाणे पण राहायला लागतं. आणि त्याच्यामुळे युती आम्ही केली आणि त्या युतीमध्ये देखील आमचा परफॉर्मन्स जो आहे तो जास्तीत जास्त चांगला कसा राहील याच्याकडे लक्ष दिलं आणि तो खरोखर चांगला झाला की आम्ही 39 जागा लढलो. त्याच्यातल्या 6 जागा ज्या आहेत त्या मुंब्रा साईडच्याच होत्या. म्हणजे त्याच्यातून काही आम्हाला यश मिळेल असं नव्हतं. पण उरलेल्या 32-33 जागांमधनं आम्ही 28 जागा ज्या आहेत त्या चांगल्या मतांनी निवडून आणल्या आणि ठाणेकरांचा विश्वास एकदा पुन्हा आम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळाला आणि त्यांचा विश्वास आम्ही प्राप्त केला. पण जर वेगळे लढला असतात तर जसं गणेश नाईक म्हटले की चमत्कार घडेल केळकर यांच्या नेतृत्वाखाली, तर तसं घडलं असतं? नाही, निश्चितपणे आमच्या जागा चांगल्या आल्या असत्या. शेवटी कसं आहे की लोकांनाही समोर कोण आहे तेही लोकांचं बघितलं जातं आणि गेल्या 10 वर्षापासून जे निरनिराळे विषय लोकांशी कनेक्ट होण्याचे जे आम्ही धोरण ठेवलं होतं, सातत्याने काम कार्यक्रम केले होते. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आता आधार कार्ड, आधार हा आपला आधार आहे, हे एक मी उदाहरण दिलं. जवळजवळ 50,000च्या वर लोकांना आम्ही स्वतः निरनिराळ्या ठिकाणी कॅम्प्स घेऊन आधार कार्ड आपल्या दारी, आमदार आपल्या दारी तर आहेच, तो तर आम्ही उपक्रम राबवतोच. तर त्यामुळे लोकांशी कनेक्ट होण्याचे जे म्हणून गोष्टी असतील ती आमची सगळी टीम आणि आमची ऑर्गनायझेशनल सगळे कार्यकर्ते, शेवटी कॅडर आहे आणि त्या माध्यमातून करू. त्यामुळे आम्हाला तो ठाम विश्वास होता की आमच्या जागा जास्ती येतील, निश्चितपणे घडू शकेल.